नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 21 तारखेला म्हणजेच आज अधिक महिन्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असा गुरुपुष अमृत योग आलेला आहे. या महिन्यात येणाऱ्या या योगाला अधिकच महत्त्व आणि अधिकच फल देणारं म्हटलं जातं. म्हणजे अधिक महिन्यात केलेलं सेवेचं फळ हे पण जास्त मिळतं. त्यामुळे या गुरुपुष अमृत योगाला आपल्याला 24 दिवसांचे रोज दिवे लावण्याची एक विशेष सेवा सुरू करायची आहे. खूप जणांनी मागच्या वेळी ही सेवा अर्धवट राहिली असेल, कोणाला सुतक आले असेल, कोणाला मासिक धर्म आला असेल, तर कोणाला कोणत्या सेवा गुरुपुष अमृताला योगापासून परत नवीन सुरुवात करू शकता. आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सेवा आपल्याला गुरुपुष अमृत योगापासूनच सुरू करायची असते. इतर दिवशी तुम्ही सेवेलाही सुरुवात करता येत नाही. आज मी तुम्हाला या सेवेची पूर्ण व सोपी माहिती सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. प्रथम जाणून घेऊया की गुरुपुष अमृत योग कधीपासून सुरू होत आहे. तर 21 मे 2026 या दिवशी गुरुवार आहे. हा योग सकाळी 6:05 ते उत्तर रात्री 2:49 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण दिवसभर अगदी करू शकता. रात्री 12 वाजेपर्यंत या सेवेला आपल्याला करता येतात. आता जाणून घेऊया की या सेवेसाठी आपल्याला दिवा कोणत्या घ्यायचा आहे. तर तुम्ही चांदीचे निरंजन घेतले पाहिजे असं काही नाही. चांदीचे निरंजनच तुमच्याकडे असले पाहिजे असंही काही नाही. त्याचप्रमाणे मातीची पंती देखील घेऊ शकता किंवा पितेचा दिवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. आता बघा, या दिव्यामध्ये आपल्याला 24 दिवसांच्या सेवेसाठी तुपाच्या वाती लावायच्या आहेत आणि त्या फुलवाती लावायच्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि शुद्ध गाईचे तूप घ्यायचं आहे किंवा इतर तूप देखील तुम्ही घेऊ शकता, पण तूप घेण्याचा प्रयत्न करा. आणि अगदी पावशेर तूप देखील या सेवेसाठी जास्त होतं हे लक्षात घ्या. आणि फुलवातीची सेवा करत असताना तुपाचाच वापर केला जातो, तेलाचा वापर करता येत नाही. अगदी तुमच्याकडे पहिल्या सेवेसाठी अगदी सुरुवातीला 1-2 दिवस जर तुम्ही तूप अवेलेबल नाही तर तुम्ही तिळाच्या तेलावर सुद्धा दिवा हा लावू शकता. पण सेवेच्या अनुभवासाठी आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे. आता या सेवेसाठी वेळ कोणती? सकाळी, दुपारी, रात्री कधीही लावा. वेळेचं काही बंधन नाही, पण 24 दिवस एकच वेळ फिक्स ठेवा. आता ही सेवा करायची कशी? तर ही सेवा आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमाने करायची आहे. पहिले 12 दिवस दिवे वाढवत जायचे आणि पुढचे 12 दिवस कमी करत यायचे. पहिला दिवस बघा, नीट ऐका. पहिला दिवस म्हणजे आज सगळ्यात आधी आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. हातात पाणी घ्यायचं आहे. तुमचं नाव गोत्र माहीत असेल तर काश्यप म्हणायचं, नसेल तर काश्यप गोत्र म्हणा आणि देवाला सांगा, आम्ही गुरुपुष अमृत योगापासून 14 दिवसांची चढत्या आणि उतरत्या क्रमाने दिवा लावण्याची सेवा करत आहोत. माझी ही इच्छा आहे. तुमची जी काही मनोकामना असेल, अडकलेले पैसे असतील किंवा पैशाची चढचण असेल ती पूर्ण होऊ द्या असा संकल्प करायचा आहे. आणि ते पाणी तामणात सोडून द्यायचं आहे. नंतर पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. आता सेवेला सुरुवात करूया. पहिल्या दिवशी बघा काय कसं करायचं आहे. एक दिवा लावा. दिव्याला गंध, अक्षता, फुलं व्हा. दिवा लावल्यानंतर महाराजांचा एक माळी जप करा. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणा. सेवा झाली की दिवा विझून जातो. दुसऱ्या दिवशी या दिव्यातील जी कापसाची काजळी वगैरे असते ती आपल्याला एका कॅरीबॅगमध्ये ठेवून घ्यायची आहे. आणि रोज आपल्याला जी काजळी दिव्याचा जमा होईल ती आपल्याला एक कॅरीबॅगमध्ये जमा करायची आहे. आता दुसरा दिवस 2 वाती घ्या आणि 2 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा, 2 वेळा श्रीसूक्त आणि 2 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा. आता तिसरा दिवस 3 वाती घ्या, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 3 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा. याप्रमाणे चौथ्या दिवशी 4 फुलवाती घ्यायच्या. सेवा आपल्याला त्या दिवसाप्रमाणे वाढवायची आहे. अशा प्रकारे 11 दिवस ही रोज 1 फुलवात वाढवत आणि जायची आणि स्तोत्राची संख्या सुद्धा वाढवत जायची. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. आता 12व्या दिवस या दिवशी आपल्याला 12 फुलवाती लावायच्या आहेत. जर त्या पंक्तीत बसल्या नाहीत तर खाली एखाद्या डिशमध्ये घ्या आणि त्या दिवशी 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 12 वेळा श्रीसूक्त आणि 12 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे. आता 12 दिवसानंतर उतरता क्रम सुरू होतो. म्हणजेच काय तर 13व्या दिवशी बघा, या दिवशी 12 वाती लावायच्या आणि 12 वेळा सेवा करायची. 14वा दिवस. तर आता या दिवशी कसं करायचं आहे तर 14व्या दिवशी आपल्याला 11 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्या लावायच्या आहेत. 11 वेळा सेवा करायच्या आहेत. 15वा दिवस 10 वाती घ्यायच्या, कमी करत यायच्या. 24व्या दिवशी पुन्हा आपण 1 वाती आणि 1 वेळा सेवेवर येतो. 24 दिवस पूर्ण झाले की आपण ज्या रोजच्या वाती काढून घेतल्या होत्या त्या सगळ्या गोळा करून घ्यायच्या. एखाद्या झाडापाशी विसर्जन करून टाकायच्या किंवा पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता. ही 24 दिवसांची सेवा सोपी वाटते, पण ती प्रत्येकाकडून पूर्ण होत नाही. ज्या घरामध्ये वास्तुदोष असतो, पितृदोष असेल किंवा काही बाधा असेल ना, तिथं खूप अडचणी येतात.
लोक 2-4 दिवस हौसेने करतात आणि नंतर विसरून जातात. या सेवेला सातत्य लागते. तुमचा संकल्प स्ट्रॉंग पाहिजे. जो माणूस डोळ्यात तेल घालून सेवा मनापासून पूर्ण करतो त्याच्या संकल्पामधील प्रत्येक मनोकामना स्वामी महाराज हे पूर्ण करतच असतात. बघा, अशा प्रकारे तुम्हाला रोज व्यंकटेश स्तोत्र श्री सूक्त म्हणायची सवय लागून जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास महिना आहे आणि या अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा देखील या निमित्ताने आपल्या हातून होऊन जातील. म्हणजेच खूप मोठं पुण्याचं काम होईल. लक्षात घ्या, सेवा केलेली कधी वाया जात नाही. आपल्याला ती कधी ना कधी कामी येत असते. तुम्ही ही सेवा तुमच्या घरात करू शकता, दुकानात किंवा बिझनेसच्या ठिकाणी सुद्धा करू शकता. मनामध्ये कोणतीही किंतु परंतु ठेवू नका. साधं आणि सोपं तुम्ही उद्यापासून या सेवेला लागा. आता या सेवेसंदर्भातील काही नियम देखील आपण जाणून घेऊया. बघा, पहिला नियम असा आहे की अडचण आली तर काय करावे. तर अडचण आली तर मध्ये सुतक आली, गावाला जायचं असेल तर तो दिवस सोडून द्यायचा. समजा 5व्या दिवशी अडचण आली तर तिथेच थांबायचं. अडचण संपल्यानंतर पुढच्या दिवशी 6व्या दिवसापासून सेवा सुरू करायची. आणि लक्षात ठेवा, जर घरात दुसरे कोणी सेवा करणारे असेल तर तुमच्या मासिक धर्मामध्ये तेवढे 4 दिवस घरातील इतर व्यक्तीला ही सेवा करायला लावू शकता. 2. तसेच प्रेग्नेंट महिला सुद्धा ही सेवा करू शकतात. पण तुम्हाला जर गावाला जायचं असेल, आता समजा तुम्हाला माहेरी जायचं असेल, माहेरी सेवा करता येणार आणखी तुमच्या घरात सेवा करा. तुमच्या घरातच तुम्ही करू शकता. किंबहुना तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं असेल म्हणजे सासरी जायचं असेल तर काही कामानिमित्त तुम्ही दुसऱ्या गावाला आहात आणि तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. पण मग माहेरी चालला तर माहेरी वेगळी ही तुम्हाला सेवा करता येणार नाही. आता तिसरा जो नियम आहे तो, आता पंथी निरंजन धुतली तरी चालते का. तर या 24 दिवसाच्या कालामध्ये खारण खूप काळी पडते, तुम्ही धुवून वापरू शकता. आता पथ्य काय पाळायचे आहेत तर या 24 दिवसात नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे. त्याचप्रमाणे परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरीही चालतं. आता बघू, तुमच्याकडे वेळ कमी आहे. आता तुम्ही ही सेवा करायची खूप इच्छा आहे पण स्तोत्र 5 वेळा म्हटलं तरी देखील चालू शकते का. किंवा दुसरी पद्धत सांगते की सेवा करताना तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त फलश्रुतीसहित 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा निर्वाण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचे आहेत. बाकी सगळे मंत्र तुम्ही 16 वेळा तुम्हाला म्हणायचे आहेत. अजिबात मोठी सेवा नाही, अगदी 10 मिनिट ही सेवा तुम्हाला करायला वेळ लागत असतो. आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की ही सेवा करत असताना आपण ज्या वेळेस फुलवात पेटवणार आहोत त्यावेळेसच फुलवातीसमोर बसून आपल्याला फुलवात विजेपर्यंत या सेवा करायच्या आहेत. लक्षात ठेवा, सेवा ही मनापासून करावी, अंतःकरणापासून करायची म्हणून करायची असेल तर ही सेवा करू नका. पण या सेवेचे बघा बऱ्याच लोकांना अनुभव देखील आलेले आहेत. त्यामुळे ही सेवा अगदी तुम्ही मनापासून करा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. सेवा जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.